आजचं टॉपिक आहे इररॅशनल थिंकिंग. फॉर एक्झाम्पल, हे पेरू गोड आहेत ना, नक्की गोड आहेत ना हे पेरू, असं फळवाल्याला परत परत विचारून लोक त्याच्याकडून पेरू विकत घेतात. मग तेच गोड पेरू हे घरी घेऊन जातात आणि त्याला तिखट मीठ लावून खातात. किंवा आपला मुलगा प्रगतिशील देशाचा सुजाण नागरिक बनावा म्हणून बरेचसे पालक भल्या पहाटे उठून या मुलांना त्यांच्या इंटरनॅशनल शाळेत गाडीने सोडायला जातात. पण सोयीस्कररित्या आपल्या गाड्या वाहतुकीच्या रस्त्याच्या मध्येच पार्क करून विसरून जातात. किंवा सोसायटीमध्ये पाळलेल्या पाळीव कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज लोकांना नाही आवडत, पण त्याच सोसायटीत दुपारी, संध्याकाळी किंवा रात्री उशिरा 12 वाजेपर्यंत धुडगूस घालणाऱ्या आपल्या मुलांचे आवाज मात्र यांना अजिबात ऐकायला येत नाहीत. असं कसं घडतं? का वागतात लोक असं? भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, या सगळ्या गोष्टी अशा सहज विरून जातात का? सायन्स, आर्ट आणि कॉमर्स याप्रमाणे आता नागरिकशास्त्राची पण कॉलेजेस उघडावी लागणार आहेत का? काय वाटतं तुम्हाला? जस्ट एक थॉट.